काल संगमनेरच्या धांदरफळमध्ये सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये वसंत देशमुख यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले। जयश्री थोरात ज्या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत आणि काँग्रेसच्या नेत्या देखील आहेत, त्यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेले होते आणि त्यानंतर संगमनेरमध्ये विखे समर्थक आणि थोरात समर्थकांमध्ये प्रचंड असा राडा झाला। मात्र ज्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले गेले त्या जयश्रीताई थोरात आता सध्या आपल्यासोबत आहे। ताई, खरं तर ज्या पद्धतीची वक्तव्य काल त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं देशमुखांकडून, त्यानंतर सगळा राडा झाला। आपण रात्रभर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं। काय प्रतिक्रिया पहिली एकंदरीत या सगळ्या बाबतीत? जे काल धांदरफळ इथे सभेमध्ये डॉक्टर सुजय विखेंच्या सभेमध्ये जे वक्तव्य बोलले गेले ते अतिशय खराब आणि खालच्या पातळीचे आहेत। म्हणजे ते कोणाविषयी बोलतायत, ते काय बोलतायत, काहीच भान न ठेवता त्यांनी अतिशय खालची पातळी गाठत माझ्या मातृत्वावरती सुद्धा त्यांनी म्हणजे घाण टाकलेली आहे। मी खरंच म्हणजे ह्यातनं त्यांचे विचार, त्या सभेचं ओव्हरऑल वातावरण लक्षात येतं की किती खराब असू शकतं आणि खरंच म्हणजे अतिशय निंदनीय आणि कोणालाही न शोभणारं तिथे झालेलं आहे। या सगळ्या वादानंतर सुजय विखे असं म्हणालेत की वसंत देशमुखांवर कारवाई व्हावी, मात्र काही लोकांनी त्या ठिकाणी दगडफेक केली, जाळपोळ केली, हल्ला केला, त्यांच्यावर पण कारवाई व्हायला हवी आणि सुरुवात जी आहे ती जयश्रीताईंनी केलेली होती। बोलणं सोपं असतं, पण तुम्ही जर तपासून बघितलं तर इथे संगमनेर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सभा ज्या ते घेत आहेत आणि अतिशय खालच्या पातळीची भाषणं ते करतायत। साकूर गावामध्ये माझ्यावरती 20 मिनिटं बोलावं आणि काय बोलावं, किती खराब पातळी सोडून बोलावं। ते सुद्धा डॉक्टर आहे, मी सुद्धा डॉक्टर आहे, पण म्हणजे एवढं कधी कुणीही एवढं खालच्या पातळीवरती जाऊ शकतं असं मला वाटलं नव्हतं। आणि जे ते बोलतायत की जे वसंत देशमुख आहेत ते त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। अध्यक्ष कोणाला केलं जातं? एक चांगल्या माणसाला केलं जातं। कार्यक्रमाला ते होल्ड ठेवणारा अध्यक्ष असतो। तुम्ही अशा माणसाला अध्यक्ष करताय ज्याचं ऑलरेडी हिस्ट्री अशी आहे की कायम त्यांनी खराब भाषणं थोरात परिवारावरती केलेली आहे। त्यांनी सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांचा मार सुद्धा खाल्लेला आहे ह्यासाठी। म्हणजे अशा माणसाला तुम्ही मुद्दामून अध्यक्ष करतायत आणि ते जेव्हा बोलतायत तरी ह्यांच्या भाषणामध्ये ते म्हणतात तुम्हाला वेळ कमी पडला, आम्ही परत तुम्हाला संधी देऊ। असं जर ह्यांचं स्टँड असेल तर मला जर त्यांना खरंच माझ्यासाठी स्टँड घ्यायचं होतं ना, तिथल्या तिथेच त्यांनी भाषण त्यांचं बंद करायला पाहिजे होतं। त्यांनी स्वतः जेव्हा ते बोलत होते तेव्हा तिथे त्यांनी निषेध करायला पाहिजे होता की आम्ही सपोर्ट नाही करत, हे जे बोललेत ना आम्ही सपोर्ट नाही करत। उलटं त्यांनी म्हटलं की तुम्हाला जास्त वेळ आम्ही पुढच्या वेळेस देऊ। आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यांवरती ते बोलण्याचा प्रयत्न लोकांवरती बोलण्याचा प्रयत्न करतायत ना, अरे किती म्हणजे हा संगमनेर तालुका हा संयमी तालुका आहे, शांत तालुका आहे, असं ओळखला जाणारा तालुका आहे। आणि जेव्हा म्हणजे तुम्ही सारखं सभेमध्ये मी तरी सुद्धा 2-3 वेळा म्हटलं होतं की खबरदार, शिस्तीत बोलायचं, जे बोलायचं तुम्हाला इथं यायचं असेल, राजकारण करायचं असेल तर स्वच्छ राजकारण करून दाखवा। मी त्यांना माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत होते। तरी सुद्धा जर ते पातळी एकदम सोडून आणि हे जे मुलं आहेत, हा जो संगमनेर तालुका आहे हा क्रांतिकारी तालुका आहे। तुम्ही जेव्हा आमच्या बहिणींवरती, आईवरती, मी एक आई सुद्धा आहे, तुम्ही जर अशा पातळीवरती जाऊन जर बोलत असाल तर हा उद्रेक सुद्धा करेल। विखे थोरात संघर्ष हा बराच जुना आहे, तो काय नवीन नाही आहे। मात्र आता कुठेतरी हा राजकीय संघर्ष जो आहे तो पातळी सोडून अगदी वैयक्तिक याच्यावर यायला सुरुवात झाली असं एकंदरीत मला एवढंच सांगायचं आहे की इलेक्शन येतात, इलेक्शन जातात। इलेक्शनमध्ये जे तुम्ही काही म्हणजे बोलतात, जे काही कृती करतात हे आयुष्यभरासाठी लागून राहते। त्याच्यामुळे कधीही पातळी सोडून मी बोलली नाही आहे, कधीही पर्सनल टीका ज्या आहेत त्या केलेल्या नाही आहेत। तुम्ही त्यांचे भाषणं तपासून बघितले तर माझ्यावरती पर्सनल टीका त्या सारखं करत आलेले आहेत। आणि खरंच म्हणजे खरं वाईट वाटतं की नाही पुढची पिढी पण अशी संघर्षात राहणार आहे की काय।
महाराष्ट्रातल्या राजकीय कधीच अशी परंपरा नव्हती की महिलांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य हो किंवा खालच्या पातळीची भाषा वापरली जावी. ही राजकीय संस्कृती महाराष्ट्राची खरं तर नाही आहे. मात्र आता या सगळ्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे विधानं वारंवार होत आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीत देखील बोलण्याची ही पहिली वेळ नाही आहे. एक महिला राजकारणी म्हणून काय वाटतं या सगळ्या परिस्थितीबद्दल? मला एवढंच सांगायचं आहे की ही वेळ खरं म्हणजे मी तिथे प्रचार करत होते. मी संगमनेर तालुक्यामध्ये माझ्या वडिलांना वेळ नाही आहे. ते पूर्ण महाराष्ट्राचं आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांच्याकडे जबाबदारी आहे, त्यांना दिल्लीला जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते बिझी असताना आपला संगमनेर तालुक्यामध्ये आपला प्रचार चालू राहिला पाहिजे म्हणून मी माझ्या वडिलांसाठी मैदानात उतरलेली होती. आणि आता युग बदलत आहे. मुलींनी आणि महिलांना जेव्हा आपण म्हणतोय की 50% आरक्षण द्यायचं आहे, पण जर त्याच पक्षाचे लोक जर महिलांना म्हणजे असं बोलत असतील तर मला माहिती नाही त्यांची खरंच किती नीतिमत्ता आहे, खरंच त्यांना महिलांबद्दल आदर सन्मान वाटतो का. अशी कंडिशन सध्या झालेली आहे. पण काही नाही, मी लढणार आहे. कारण मी हार मानून बसली तर मग पुढचे सर्व माझ्या ज्या लहान बहिणी आहेत त्यांना जर यायचं असेल राजकारणामध्ये तर त्यांनी येता आलं पाहिजे. मी लढणार आहे, मी नाही सोडणार आहे. एकूणच आपण बघितलं तर आता ही सगळी परिस्थितीनंतर समर्थक जे आहेत आपले ते मोठ्या प्रमाणात काल रात्री आक्रमक झालेले होते. आता देखील मोठा पाठिंबा आपल्याला मिळतो आहे. ही माणसं कमवलेली आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर काम करतायत, माझ्या वडिलांबरोबर ते काम करतायत. आणि खरंच म्हणजे मी जे सांगतेय की मागचे 3-4 सभा ज्या त्यांच्या झाल्या इतक्या खालच्या पातळीबद्दल माझ्याविषयी आणि साहेबांविषयी दोघांविषयी बोललं गेलं. आमच्या तालुक्याने संयम ठेवला होता, अतिशय चांगला संयम ठेवून ते होते. आम्ही सर्वांना सांगितलं होतं की काही असो की आपण संयम ठेवायचा, आपली ती ओळख आहे. पण संयमाला पण कुठेतरी लिमिट असते ना. तुम्ही जेव्हा अशा पातळीवरती जाता तेव्हा माझे हे भावंड जे आहे, माझ्या बहिणी ज्या आहे, माझ्या माता भगिनी ज्या आहे त्या सगळ्या माझ्यासाठी उभे राहिल्यात. हा परिवार आहे, हा थोरात परिवार आहे आणि हाच संगमनेर तालुका आमचा परिवार आहे. दाखवून देत आहेत सर्वजण. मला कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही आहे ही गोष्ट. आता एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे, महिलांना सक्षम करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. दुसरीकडे भाजपमधल्याच नेत्यांकडून अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आहे. ते खरंच निंदनीय आहेत. आपण मागच्या 3-4 महिन्यापासून बघतोय की महिलांवरती काहीतरी अत्याचार होताना आपण सगळीकडे ऐकतोय. हे भाजप सरकारच्या या महायुती सरकारच्या काळामध्ये होत आहे. जेव्हा तुम्ही लाडकी बहीण म्हणतायत तेव्हा तुम्ही महिलांना आणि मुलींना मान सन्मान सुद्धा दिला पाहिजे. फक्त लाडकी बहीण म्हणून चालणार नाहीये. कायदा असा पाहिजे की जे कोणी एवढं वाईट बोलत असेल, एवढं खालच्या पातळीवरती बोलत असेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. नक्कीच. आता पुढची भूमिका काय राहणार आहे आपली? आम्ही सर्वांनी काल रात्री म्हणजे आम्ही रात्रीच्या 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्येच होतो. आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोप्यांवरती. त्याला कडक शिक्षा जी आहे ती झालीच पाहिजे. मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की त्यांना काम करावं लागणार आहे. त्यांना कोणाचा दबाव असेल काही असेल त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांना काम करावं लागणार आहे. आणि जो गुन्हेगार आहे ना त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. ताई, आपण मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने बघतोय की राज्यामध्ये अगदी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले, अनेक ठिकाणी छेडछाडीच्या घटना होतात. अगदी राजकीय महिलांवर देखील अगदी खालच्या भाषेत टीका केली जाते. पातळी घसरून हे सगळी वक्तव्य जी आहे ती होत असतात. विशेषतः राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी, आपल्यासारख्यांसाठी आपण काय संदेश द्याल किंवा काय इथून पुढे आपली या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका असणार आहे? मी जसं म्हटलं की मी हारणार नाही आहे, मी थांबणार नाही आहे. माझ्यावर कितीही टीका झाली असली तरी सुद्धा मला माहीत आहे मी कशी आहे, माझा सर्व परिवार कसा आहे. त्याच्यामुळे मी कुठेही थांबणार नाही आहेत. आणि जर मी थांबले ना तर मग पुढच्या माझ्या लहान बहिणी त्यांना कुठेतरी थांबावं लागेल की काय, ही फिलिंग माझ्या मनामध्ये येऊन जाते. मी लढणार आहे आणि मी चांगलीच म्हणजे मी माझं पूर्ण जी जानसे मी माझी लढणार आहे. आणि हे राजकारण जे आहे ह्याची पातळी कुठेही खाली घसरू देणार नाही. ह्याची जबाबदारी खरं सगळ्यांची आहे, ह्या युवा पिढीची आहे. हे जे युवा नेते स्वतःला म्हणून घेतात त्यांच्या सर्वांची आहे की राजकारणाची पातळी आपण कुठेही खाली नाही घसरवली पाहिजे. कारण हे जे मुलं आहेत, हे ज्या मुली आहेत ह्या आपल्याकडे एक आदर्श म्हणून बघतायत.
तुम्ही काय आदर्श त्यांना देणार आहे, तुम्ही काय आदर्श त्यांना देऊ बघतायत. त्याच्यामुळे मी लढणारे आणि ही पातळी ह्याच्यापेक्षा खाली नाही घसरली पाहिजे, ह्यासाठी माझ्या मते सर्वांनीच काम केलं पाहिजे. काल हा सगळा प्रकार झाला, वक्तव्य झाली, त्यानंतर सगळा राडा झाला. बाबांसोबत काही बोलणं झालंय त्यानंतर? माझ्या बाबांनी मला फक्त स्ट्रॉंग राहायला सांगितलेलं आहे आणि मला त्यांनी तशीच शिकवण दिलेली आहे की मुलगी म्हणून सुद्धा त्यांनी मुली आणि मुलामध्ये कधीच फरक केला नाही आणि मुलगी म्हणून त्यांनी मला स्ट्रॉंग राहायला सांगितलं आणि मी स्ट्रॉंग आहे. पण एक मुलीचं आणि वडिलांचं एक वेगळं असं नातं असतं. काल हे सगळं झाल्यानंतर आपण बोललात त्यावेळेस काय मनात येत होतं विचार? नाही, मी त्यांना सांगितलं, मी त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही काळजी करू नये. तुम्ही मला तेवढं खंबीर बनवलेलं आहे, तुम्ही मला तेवढं घडवलेलं आहे, त्याच्यामुळे मी कुठेही डगमगणार नाही आणि कुठेही खचून जाणार नाही असं आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे. आणि मला माहीत आहे ते माझ्या पाठीपाशी आहेत, ते मला स्ट्रॉंग ठेवत असतात, तर मी तसंच राहणार आहे. आपण पाहतोय कालच्या या सगळ्या प्रकारानंतर जयश्री थोरात यांनी भूमिका घेतलेली आहे की यापुढे देखील त्या लढणार आहेत राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी किंवा समाजातल्या महिलांसाठी की ज्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात, पातळी घसरून भाषा केली जाते, त्यांच्यासाठी लढाईचा निर्धार त्यांनी केला आहे आणि ही लढाई देखील शेवटपर्यंत नेण्याचा त्यांचा निर्धार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.